त्याला माहिती आहे म्हणजे आपल्याला सर्वप्रथम पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर विकासला पण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिला चेंडू अबाध स्वरूपाचा चेंडू टाकला जातोय मैदानामध्ये. चेंडूच्या बंदीने दमसकीचा त्रिगडचा झाला. या चेंडूवर जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार आलाय. दमसकीचा विचार केला तर 5 धावा धाबेलकवरती लागतात. षटक क्रमांक पाहिलं तर डाबात पहिलं षटक मार्गस्थ आहे. बरोबर एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय पालघर सपाटच्या माध्यमातून. सुवर्ण फलंदाजी आपण पाहिली. रशिया गोलंदाजी मार्कवर ओव्हरचा मारा असताना यावेळी देखील आउटस्टँडर एक्स्ट्रा टाकलेला चेंडू थोडीशी बरकटलेली गोलंदाजी बडावी लागेल विकासच्या माध्यमातून. थोडे गोलंदाजी आहे त्याने टोचलेला चेंडू या चेंडूवर देखील लावले जातात. प्रत्येक दर्जेदार फलंदाजी बडावी लागेल त्याबद्दल बॉक्सच्या सर्वात मोठा धक्का असलेला कालामीचा फलंदाज उत्कृष्ट पालघर संघाचा एक्सपिरियन्स कॅम्पर कित्येक पत्ताचा अनुभव असताना खेळाडूकडे टाकीला पाहतोय सुरेख चेंडू आहे दर्जेदार चेंडू. दुसरीकडे विचार केला तर 12 धावा धाबेलकवरती लागते. खरोखर एक दर्जेदार फलंदाजी आहे. एका गडेच्या मोबदल्यामध्ये आपण 14 धावा धाबेलकवरती लागतात. खरोखर एक दर्जेदार गोलंदाजी मैदानामध्ये विकासच्या माध्यमातून झाली. मात्र ओव्हरच्या पद्धतीने 5 धावांचा बोनस प्रत्येक पालघर संघाला मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर अबद्ध स्वतःचा चेंडू टाकला जातोय. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील इतिहास पाहिजे तर खरोखरच प्रत्येक स्पर्धेमध्ये एक दर्जेदार कामगिरी करणारा खेळाडू आहे स्वप्नील. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर खूप दर्जेदार दबापट धाबेलकवरती पाहतोय. तर बरकटलेली गोलंदाजी बडावी लागला अवतर चेंडू टाकलाय. खरोखर एक सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. दर्जेदार कमबॅक स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहिलं. चेंडू एक्स्ट्रा टाकलेला चेंडू आहे पंचाच्या माध्यमातून चेंडूची घोषणा केली जाते. सुरेख चेंडू आहे पकडल्यानंतर सरळा त्यामध्ये खरोखर एक दर्जेदार गोलंदाजी बडावी लागला स्वप्नीलच्या माध्यमातून एकदा चेंडूची चाकता केली जाते. निलेश लापस पॅकेजला पाहतोय. चेंडू आहे गोशाकी क्षेत्रामध्ये चेंडू दिलाय. त्या चेंडूवर देखील एकेरीचा फटका. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना चेंडू आहे. दर्जेदार फटका पण पाहिला. गुंडवकरचा मैदानामध्ये आलाय. त्याच्या माध्यमातून देखील एक दर्जेदार फटकेबाजी आपण पाहतोय. चेंडूवर जर पाहिलं तर गोशाकी क्षेत्रामध्ये चेंडू दिलाय. 2 धावा येत आहेत. बरोबर एक सुरेख चेंडू आहे. दर्जेदार चेंडू निदाम चेंडूची साखळा होती. तर गोलंदाजी मार्कवर विकास त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या. तो विकास सुद्धा आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्याकरता मैदानामध्ये आला. त्याच्या माध्यमातून देखील एक सुरेख फटकेमध्ये चालली. सुंदर फटका आहे दर्जेदार फटका. फलंदाज मात्र पाहत असताना एक दुसरा मोठा धक्का श्रीकृष्ण पालघर संघाला आपण पाहतोय. दर्शकाचा विचार केला तर 32 धावा देखील टाकलेला चेंडू आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या पद्धतीने दमसकीचा अनेक आपण 33 धावा आपण धाबेलकवरती पाहतोय. सुरेख गोलंदाजी झाली आहे. मैदानामध्ये तिथंच एक प्रात्यक्षिक सादर केले जाते. पालघर संघाच्या माध्यमातून एक धाव आली आहे. त्या दमीच्या पुन्हा सलामी करता आलाय निलेश. मैदानामध्ये एक रक्षात्मक पट्टी देखील निलेशच्या बॅट्समॅन पाहिजे. तर चेंडू आहे. षटक देखील जपलं त्याच्या पण विकासच्या माध्यमातून पाहिजे. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं दाटून आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत जाणारा चेंडू निदाम चेंडूची साखळा होती. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय दाटूच्या माध्यमातून. पॅकेजच्या फलंदाजाला चेंडूवर जर पाहिलं एकेरीचा फटका बरोबरचा
धावचं कौतुक. सरस्वती किलो सरकारचे मस्त धावसंख्येचा विचार करत 47 धावा दाखल करून लागतात. त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना विनंती आपण रस्त्यावरती बाईक पार्क केल्यात आपला सन्मानपूर्वक विनंती आहे. सर्व खेळाडूंना मी वारंवार सूचना करतोय आपल्या बाईक आहेत ते व्यवस्थित एका साईडला पार्क करायचे आहे जेणेकरून या वाडीतील गावातील ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात दुसऱ्या डावाला सुरुवात होते. खरोखर एक सुरेख मॅच आपण मैदानामध्ये पाहतो. या स्पर्धेतील पाहिलं तर पहिला सामना आहे. एका बाजूला पाहिलं तर ती गोष्ट बालगर सगळ्या तर दुसऱ्या बाजूला पागितलाच एक थोडी गोलंदाजी चालली आहे. दर्जेदार गोलंदाजी आहे. सूर्य कपिल मैदानामध्ये पाहतो. खरोखरच्या सांगता केली जाते. धावसंख्या मात्र स्थिर यावेळी देखील सुंदर चेंडू आहे. सुरक्षित रक्षण केलं जात आहे. जय भवानी मुरादपूर आपला सुरत आपला व्यासपीठात जिथे न्यायचं आहे. आपण चांगल्या कक्षाला भेट द्यायची आहे. जय भवानी मुरादपूर आपला सुरत आहे. आपण दोन कुठे धावा षटक मार्गस्थ असताना धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा पण दाखल करते पाहतो. याची डोर देखील दुहेरीचा फटका आलाय. सायकिंग केला पाहिजे तर आपण बघा सायकिंग केला पाहतोय. पोपटी याला एवढी जर पंधरा चेंडू आहे तर चेंडू आहे इतर फक्त चेंडू जातोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहिला. षटक क्रमांक 5 तर डावात दुसरं षटक मार्गस्थ असताना एक दर्जेदार गोलंदाजी आपण मार्गस्थ कक्ष माध्यमातून पाहतोय. याची दुहेरीचा फटका आलाय. गोलंदाजी बार करतो पाहिजे त्याच्या माध्यमातून पहिलं षटक आपण पाहिलं. हो सूर एक चेंडू आहे. अनुपात त्याला सर्वात मोठा धक्का असेल. विकासच्या माध्यमातून देखील एक दर्जेदार फटका आपण पाहिला. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा पण दाखल करते पाहतोय. षटक क्रमांक पहिला तर आपण तिसरं षटक मार्गस्थ आहे. विजय करता 49 धावांचा पाठ विचार केला तर 20 धावा पण दाखल करते पाहतोय. यावेळी सूर्य चेंडू दर्जेदार चेंडू आहे. आपण तर सरळ एकदम हातामध्ये जाणार चेंडू. या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता आलेला तो खेळाडू आहे त्याचा गोलंदाजी बार कोरापडा दिनेशला पाहतोय. त्याच्या माध्यमातून एक पालघर गावामध्ये बरोबरच एक मोठी स्पर्धा देखील आपण पाहतो. पालघर प्रीमियर लीग त्याच्या माध्यमातून पाहतो. असं एक दिनेश किल्जे तर त्याचप्रमाणे विनंती असेल मी वारंवार विनंती करतोय आपण ज्या खेळाडूने सर्व खेळाडूने गाड्या ज्या रस्त्यावर पार्क केल्या आहेत ते व्यवस्थित एका साईडला पार्क करायचे जेणेकरून आपल्यामुळे कुठे गाडीतील ग्रामस्थांना येणे जाण्याकरिता त्रास होणार याची नोंद घ्यायची आहे. त्याकरिता आपण आपल्या गाड्या व्यवस्थित एका साईडला पार्क करायचे. बरोबर चोर एक गोलंदाजी आपण पाहतोय. स्वप्नीलच्या माध्यमातून एक दर्जेदार फटका आपण पाहिला. तिथे साखर देखील झाली आहे. बरोबर एक दर्जेदार गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. दिलेशच्या माध्यमातून गुरुवार खेळाडू दिलेश औपचारिकता शिल्लक असणार आहे. दर्शकाला फटका आहे. देखील चौकाराला चौकाराच्या पद्धतीने दर्शकाचा विचार केला तर 33 धावा पण दाखल करते पाहतोय. षटक क्रमांक पाहिलं कारण आवडलं 34 वरती षटक मार्गस्थ आहे. षटक देखील जपलंय. या सामन्यामध्ये सलामी देणारा संघाचा विचार केला तर श्रीकृष्ण क्रीडा मंडळ पालघर या स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिली आहे. विजय